तर मुख्यमंत्री पदासाठीच्या फॉर्म्युलांवर चर्चा सुरू झालेली आहे। दरम्यान महायुतीमध्ये 2-2 आणि 1 असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाहीये अशी माहिती अजित पवारांनी दिलेली आहे। महायुतीमध्ये 2-2-1 असा फॉर्म्युला नाही, अनिल पाटील यांची माहिती। अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी ही माहिती दिली आहे। तर आमची इच्छा आहे की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असंही त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री पदासाठी राज्य आणि त्यानंतर दिल्लीच्या पातळीवर चर्चा होईल असंही अनिल पाटील म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। पाहूयात। राष्ट्रवादीचे नेते आणि प्रतोद अनिल पाटील आपल्या सोबत आहेत। तिन्ही पक्षाचे नेते राज्यात बसतील आणि त्याच्यानंतर केंद्रामध्ये अमित भाई शाह असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ असतील, सगळे मोदी साहेबांपासून सगळ्यांपासून त्यांच्याशी एकत्रित चर्चा होऊन मग पुढचा राज्यपालांकडे जे काही दिलेली पाठिंब्याचं जे पत्र असेल त्याच्यानंतर राज्यपाल एक तारीख निश्चित करतील। त्यामुळे काही कालावधी याच्यामध्ये जाईल, पण सरकार मुख्यमंत्री हा कोण बसेल काय बसेल हा सर्व अधिकार हा नेत्यांना आहे। या प्रकारचा फॉर्म्युला कुठे काही चर्चेत आहे किंवा या प्रकारचा फॉर्म्युला कुठे काही ठरवला जाईल असलं काही नसतं। शेवटी प्रत्येक पक्षाला वाटतं की आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, आम्हालाही वाटतं की आमचे अजितदादा हे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि ते असले पाहिजे। आता महायुतीमध्ये ह्या बाबतीमध्ये जी चर्चा करायची असेल ती काही माझ्या स्तरावरती किंवा स्थानिक स्तरावरती काही कुठली होत नसते किंवा त्याच्याविषयी बोलण्याची काही आवश्यकता पण नसते। पण महायुतीचे जे वरिष्ठ नेते असतील त्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाच्या आमदारांचं आणि कार्यकर्त्यांची आग्रहाची विनंती असणार आहे की दादा हे राज्याचे एक सक्षम नेतृत्व आहे, अभ्यासू नेतृत्व आहे, निर्णय क्षमता असलेलं नेतृत्व आहे, त्यांनाही संधी मिळाली पाहिजे हा आग्रह आमचा तर असणारच आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।